नमस्कार मित्रांनो, माझे नाव तुकाराम. आपले संस्कृती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज तुकाराम बीजेचा उत्सव असल्यामुळे आज तुकाराम बीजेचा सोहळा आमच्या हिवरे गावामध्ये घेतलेला आहे. हा सोहळा हनुमान मंदिरामध्ये घेतलेला आहे. तर चला आपण हा सोहळा पाहण्यासाठी जाऊयात. तर चला मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. मंदिरामध्ये भजन सुरू झालेले आहे. चला. मंदिराचा कळस फार छान दिसत आहे. चला. जय बजरंग बली असे नाव आहे. हनुमान मंदिरात हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. मंदिरात स्त्री पुरुष सर्वांची उपस्थिती जाणवत आहे. प्रत्येक वर्षी हा सोहळा साजरा केला जातो. अजून काही वेळाने अजून स्त्री पुरुष येतील. प्रत्येक वर्षी भक्तिभावाने हा सोहळा साजरा केला जातो. गावात वारकरी लोक असल्यामुळे सर्वजण या सोहळ्यात सामील होतात. हे ह्या मंदिराचे पुजारी आहेत. मंदिरात शिवाजी महाराजांची मूर्ती ही फार छान बसवलेली आहे. हा श्री तुकाराम महाराजांचा फोटो. फारच सुंदर. चला आता आपण हनुमानाचेही दर्शन घेऊया. गेल्या वेळेस आपण हनुमान मंदिरातील व्हिडिओ केला, पण आपल्याला पूर्ण माहिती सांगता आली नव्हती. तर चला आता आपण आत आलेलो आहे. ही हनुमानाची मूर्ती आहे व शेजारी लक्ष्मी नारायणाची मूर्ती आहे. चला. प्रत्येक शनिवारी भाविक येत असतात. मित्रांनो, यावर्षी शिवछत्रपतींची मूर्ती मंदिरात बसवल्यामुळे फारच छान वाटत आहे व शेजारी संत तुकाराम महाराजांचा फोटो असल्यामुळे ते फारच असे सुंदर दिसत आहे. सर्व लोकांच्यात असा उत्साह दिसून येत आहे. मंदिराचे स्ट्रक्चर पहा, फार सुंदर. खूपच सुंदर बांधणी झालेली आहे. हा मंदिरातील बाहेरील बाजू. कळस बाहेरून फारच सुंदर दिसत आहे. ही मंदिराची शेजारील बाजू. अगदी लांबून जरी मंदिर पाहिले तरी दिसते. ह्या मंदिराच्या शेजारी ह्या विरगळी आहेत. प्रत्येक मंदिरापाशी आपल्याला विरगळी दिसतात. ह्या विरगळी ऐतिहासिक असतात. या विरगळीवर असे असते की म्हणजे पूर्वीची ऐतिहासिक माहिती कोरलेली असते. ह्या पहा, या फारच ऐतिहासिक अशा विरगळी आहेत. जी आपल्याला जुनी मंदिर पाहायला भेटतात ना, त्या मंदिरांजवळ अशा विरगळी आपल्याला पाहायला भेटतात. या पहा, किल्ले किंवा ऐतिहासिक मंदिरे इथे आपल्याला ह्या विरगळी पाहायला भेटतात. हे पहा, तर 4-5 विरगळे आहेत आमच्या तिथे.
फारच सुंदर. पूर्वीच्या मंदिरापेक्षा हे मंदिर फार मोठे झालेले आहे. अगदी बाहेरही आपल्याला बसण्याचा आवाज फार सुंदर येत आहे. हे पहा, फारच मोठा असा आवार आहे. तर हे मंदिर लक्ष्मीचे मंदिर आहे. ह्या मंदिराचा व्हिडिओही आपण एक दिवशी करणार आहोत. चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया. झुंबर पहा, संध्याकाळच्या वेळेस फार सुंदर दिसते. तर मित्रांनो, वैकुंठगमन सोहळा म्हणजे संत तुकाराम महाराज सहृदय वैकुंठाला गेले आणि त्यावेळेस प्रत्यक्ष विठ्ठल असे न्यायला आले होते असे मानले जाते. त्या यालाच वैकुंठगमन असे म्हणतात. देहूमध्ये हा उत्सव फारच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हे पहा, तर मित्रांनो, आता विजोत्सव संपन्न होत आहे. सर्वजण देवाला फुले अर्पण करत आहेत. विजोत्सव फारच छान पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. चला. मित्रांनो, आता विजोत्सव संपन्न झालेला आहे. विजोत्सव झाल्यानंतर हे छोटेसे भजन आहे ते होत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या संस्कृती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व शेजारचे नोटिफिकेशनचे बटन प्रेस करा. व तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.